या ठिकाणावरतून किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेल्या पायऱ्यांचा जो मार्ग आहे तो आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. काही लोक तिथे मध्ये थांबलेली आहेत आणि वरती जे आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे आणि जर नीट पाहिला आपण जर तो 2 बुरुजांच्या मध्ये असलेला सुंदर दरवाजा आहे. त्या ठिकाणी गणेशाची मूर्ती सुद्धा आहे. तर हा पहिला दरवाजा पार करून आपण मग या बाजूला कातळ आडवा खोदलेला आहे. ठीक आहे, आडवा खोदलेला आहे आणि त्याच्यातून रस्ता केलेला आहे. तर त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. गडावर जाणाऱ्या या पायऱ्यांच्या मार्गाचे वर्णन इंग्रजांनी रॉक कट गॅलरी असे केले आहे. ज्यावेळी इंग्रजांनी मराठ्यांचे सर्व किल्ले जिंकून घेण्याची मोहीम हाती घेतली होती त्यावेळी किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्यांचे सर्व मार्ग उद्ध्वस्त करण्याचे इंग्रजांचे धोरण होते. याची काही उदाहरणंही देता येतील, जसं अलंग, मदन, कुलंग, सिद्धगड, पदरगड, औंढा इत्यादी. त्यांच्या या मोहिमेदरम्यान इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने हर्षगड म्हणजेच किल्ले हरिहर जिंकून घेतला. पण या पायरी मार्गाचा विध्वंस त्याने केला नाही. या पायऱ्या पाहून तो भारावून गेला आणि त्यावेळी पायऱ्यांचे कौतुक करताना असे म्हणाला की या किल्ल्याच्या पायऱ्यांचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. सुमारे 200 फूट सरळ व तीव्र चढाच्या या पायऱ्या अतिउंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात. हा जो पॅच आहे हा थोडा रिस्की आहे. या ठिकाणावरतून आल्यानंतर आपण ह्या एंडला गेलं पाहिजे. जा अजून पुढे जा अजून पुढे. हां, आणि आता ये पद्धतशीर. प्रतीक्षा, किरण जिथून चढली ना तिथून नको चढू, तिच्याही पुढे जा आणि एकदम एंडला सुरक्षित आहे बघ तिकडं. सावकाशा. अहो मॅडम एकदम सोपं आहे, काही नाही. आपले पाय नीट ठेवा आणि कॉन्फिडंट राहा. बस प्रतीक्षा पोहोचली बघ. जा एंडला जा, जा पुढं आणि तिथून चढ वरती आता. हां हां, ओके. आलं ना सगळ्यांच्या लक्षात. आणि फक्त दगडांना धरून या आणि तिकडून चढ तिकडून इकडनं